मौजे मुंडवा तालुका पुणे शहर मधली ही सर्वे नंबर 1 व 88 आणि मौजे बावनवाडी येथील सर्वे नंबर 3 व 4 हे इनामी नंबर वर्ग 6 या संवर्गातील असल्याबाबत ॲलिनेशन रजिस्टर इनाम नोंद वहीमध्ये उल्लेख आहे. म्हणून ते पहिल्यांदा सांगू इच्छितो चर्चेच्या सुरुवातीला की 2 दिवस झाले मी चर्चा हे ऐकतो आहे. नीटपणे मी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. पूर्ण माहिती त्या कालखंडामध्ये मला आठवतही नव्हती, परंतु हे सगळी चर्चा झाल्यानंतर ही फाईल माझ्याकडे आलेली होती. ही फाईल पूर्णपणे मी वाचलेली आहे. त्यामुळे फाईलची सुरुवातीपासून तर आत्तापर्यंतची माहिती मी घेत आलेलो आहे. आता अशामध्ये पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की मूळ ही जमीन महार वतन जमीन नाही, म्हणजे बाकीचे मुद्दे त्याच्यात बंद होऊन जातील. दुसरं या संदर्भामध्ये की त्याचा नंतर आपण बोलू. मी आधी वाचून माझे मुद्दे बोलतो, नंतर सर्वांनाही त्याच्यानंतरही याची दिशा बदलून जाईल. ज्या चर्चेची आहे ती दिशा यामुळे बदलून जाईल आणि जे माझ्याकडे जी माहिती आहे ती ऑथेंटिक आहे, पुराव्यानिशी आहे सगळीची सगळी. आता यामध्ये शासन व महसूल वन विभाग कडील वतन क्रमांक 295476 दिनांक 13/1/1995 अन्वये नमूद जमिनी 1995 अन्वये नमूद जमिनी इनाम वर्गातून कमी करण्यात आल्या. वतनदारांना म्हणजे ह्या पूर्वी होत्या जमिनी तर ह्या इनाम वर्गामध्ये होत्या. इनाम वर्गामधल्या काही जमिनी ज्या होत्या त्या जमिनी ज्या आहेत त्याचे मूळ मालक 2 मालक होते, एक पासलकर आणि धमडेरे. ही जमीन कुणाची आहे मूळ? जर आधीचं रेकॉर्ड पाहिलं तर त्याच्यामध्ये ही जमीन जी आहे ती पासलकर आणि ढमडेरे यांची आहे. त्या कालखंडामध्ये मधल्या कालखंडात सरकारच्या काही सूचना आल्या किंवा आद्याच्या अतिरिक्त जमीन जी सिलिंग ॲक्टनुसार असेल अशा स्वरूपाची एक माहिती त्याच्यामध्ये होती की सिलिंग ॲक्टनुसार जी अतिरिक्त जमीन होती ती या महार वतन जमिनीच्या अंतर्गत काही महार वतन त्या कालखंडामधलं जे महार होते त्यांना ती देण्यात आली. एक गोष्ट ती देण्यात आल्यानंतर त्यांना काही तुकडे दिले, काही इतक्या लोकांना ती जमीन 40 एकर जमीन वाटण्यात आली. जमीन वाटण्यात आल्यानंतर 1955ला म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस प्रांतिक सरकार होतं, गुजरात महाराष्ट्र वगैरे एकत्र असताना एक प्रांतिक सरकार होतं, त्या प्रांतिक सरकारच्या कालखंडामध्ये 1955ला ही महार वतन जमीन आहे ही सगळी रद्द करण्यात आली. म्हणजे ते वतनच रद्द करण्यात आलं 55ला. आणि 55ला रद्द झाल्यानंतर यामध्ये 13/1/1955 अन्वये 13/1/1955 नमूद जमिनी इनाम वर्गातून कमी करण्यात आल्या व वतनदार जो आहे जो त्याच्यामध्ये होता ज्यांना या जमिनी दिल्या होत्या त्यांना दरमहा 45 रुपये त्या ठिकाणी मानधन देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे 1955ला ज्याचं वतन संपलं, वतनदार राहिलेले नाही, हे सरकार ही जमीन झाली सरकारकडे. आता वरील ज्ञापनानुसार अधिकार अभिलेखात फेरफार क्रमांक 1962 घेण्यात येऊन सर्वे नंबर 88 म्हणजे प्रस्तुत प्रकरणाची वाद मिळकत ही मुंबई सरकार याच्या नावावर करण्यात आली. 1995ला मुंबई सरकारच्या नावाने ही जमीन करण्यात आली. ही जमीन मुळामध्ये महार वतन जमीन नाही. तुम्ही ऐकून घ्या, नंतर मग आपण स्पष्ट करू एक एक मुद्दा त्याच्यामध्ये. त्यानंतर मुंबई सरकार आता उतार आपल्याकडे जो आहे त्या काळातला तो मुंबई सरकार म्हणून आहे. वाद मिळकत ही शासकीय जमीन जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडील आदेश क्रमांक LND 1310 दिनांक 30/11/59 अन्वये ही जमीन भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे या संस्थेत 1 रुपया साली असं म्हणतात की 1 रुपया नाममात्र दराने ही लीजवर देण्यात आली, भाडेपट्ट्याने दिली. तर औषधी वनस्पती प्रायोगिक उद्यानासाठी मंजूर करण्यात आली. तदनंतर सदर जमिनीच्या भाडेपट्ट्यास वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून आदेश क्रमांक 4497/70 दिनांक 28/7/1970 अन्वये 31/3/1971 अखेरपर्यंत भाडेपट्ट्यास मुदतवाढ देण्यात आलेली होती. तदनंतर शासन महसूल वन विभाग क्रमांक LFD 3470 1558/68 AK1 4/10/73 अन्वये देण्यात आलेल्या मंजुरीच्या अनुशयाने
वार्षिक भाडे ₹1 आकारून 73-74 सालापासून 15 वर्षाकरता भाडेपुढ्यावर मदत त्यांना देण्यात आली. त्यावेळेस 15 वर्षाची दिली होती. अंतिमतः जिल्हाधिकारी पुणे यांनी शासनाच्या पूर्व मान्यतेने त्यांच्याकडील म्हणजे शासनाने मान्यता दिल्यानुसार त्यांच्याकडील आदेश क्रमांक MF 4126/98 दिनांक 18/1/98 म्हणजे ज्यावेळेस शिवसेना भाजपचं सरकार होतं त्या कालखंडामध्ये 50 वर्ष 1/4 म्हणजे त्या कालखंडात मागच्या 10 वर्ष म्हणजे 1988 पासून 50 वर्ष अशी लीजवर देण्यात आली. 38 म्हणजे आता त्याची मुदत झाली 2038 पर्यंत. म्हणजे आजही जमीन ही 2038 पर्यंत लीजवर आहे आणि ती लीजवर जमीन जी आहे ती सरकारी आहे. 1 मिनिट तेवढं 2च ओळीचं काय नंतर मी तुम्हाला सांगतो. 50 वर्षाच्या कालावधीकरता भारतीय सर्वेक्षण पुणे यांना मुदतवाढीने मंजूर केली आहे. म्हणजे वाद मिळकत ही सरकार जमा करत आणल्यानंतर 1959 पासून भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे ताब्यात भाडेपट्टा कराराने असून सदर भाडेपट्टा करार हा 2038 पर्यंत पूर्णपणे ताब्यात आहे. नंतरचे मुद्दे मी देतो तुम्हाला, पण इतका याच्यानुसार म्हणजे महार वतन जमीन नाही. जमीन ही बॉटॅनिकल गार्डनसाठी देण्यात आलेली आहे. आजही जमिनी बॉटॅनिकल गार्डनसाठी आहे. याचा पुरावा म्हणून जर द्यायचं असेल तुम्हाला तर हायकोर्टाने एक निर्णय दिलेला आहे. जमीन कुणाची या संदर्भामध्ये रीट पिटिशन क्रमांक 3 निर्णय आहेत. हे 3 निर्णय हायकोर्टाने या संदर्भामध्ये दिलेले आहे. एक आहे त्याच्यात रीट पिटिशन क्रमांक 2013, 2017, 2020 हे हायकोर्टामध्ये केस गेली होती आणि हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलं की ही सरकारची जमीन आहे, वतनाची जमीन नाही. त्यामुळे वतनदारी तिथं संपली हायकोर्टाने शिक्कामोर्तब केल्यानंतर. आणि त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात कोणी केलं असं दिसत नाही रेकॉर्डला तरी. आता यामध्ये वतनदारी हा विषय इथं संपला. आता राहिली जमीन सरकारची आणि सरकारमधून राहिली जमीन ती लीजची. आता या जमिनीच्या संदर्भामध्ये ही सरकारी जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार होत नाही, कारण वर्ग 2ची जमीन असते. जी दिलेली आहे लीजवर दिलेली जमीन आहे वर्ग 2ची, ती त्यांना विक्री करण्याचा अधिकार नाही शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय. आता यामध्ये काय झालेलं होतं की एक शीतल तेजवानी म्हणून एक महिला आहे पिंपरी चिंचवडला राहणारी. तिच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत आजही. ते एक ॲडव्होकेट सूर्यवंशी आहेत, त्यांच्या घरामधली ती म्हणजे मला वाटतं सून आहे आणि त्याच्या माध्यमातून ते ह्या फॅमिलीने अनेकांना त्या ठिकाणी पिंपरी चिंचवडला फसवलेलं आहे. अजूनही त्यातले काही व्यक्ती फरार आहे अशी माझी माहिती आहे. आता त्या फरार व्यक्तींकडून ह्या शीतल तेजवानी यांनी काय केलं की ही जमीन जी आहे ही जमीन विकण्याच्या संदर्भात ज्याची मला माहिती मिळाली ती अनधिकृत आहे. अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. पण 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट, 10-12 वर्षापूर्वी काहीतरी त्या कालखंडामध्ये ही जमीन पार्थ पवार ह्यांना सौदे चिठ्ठीने दिली अशा स्वरूपाची माहिती माझ्याकडे आहे. एक नंतरच्या कालखंडामध्ये कसं आहे की याला परवानगी पाहिजे सरकारची, सरकारच्या परवानगी होत नाही. म्हणून त्याच्याही आधीपासून ही जी शीतल तेजवानी होती ही कलेक्टरकडे गेली नाही. तिने काय केलं की हे वतनदार जे आहेत या वतनदारांच्या सह्या घेतल्या आणि म्हणजे तिला माहीत होतं की हायकोर्टाने दिलेल्या तरीही या वतनदारांच्या सह्या घेऊन त्याच्यामध्ये त्यांचं पॉवर ऑफ अटर्नी करून आम्हाला आमची जमीन परत मिळावी अशा स्वरूपाचा तगादा सरकारकडे लावला. सरकारकडे हा तगादा लावल्यानंतर 2013च्या सुमारास त्यांनी जो अर्ज केला तो अर्ज त्यांनी केला याच्यामध्ये आपलं मंत्री महसूल म्हणजे त्या कालखंडामध्ये बाळासाहेब थोरात मंत्री होते आणि त्यांनी एक श्रीमती सुलोचना भगवंत गायकवाड तर्फे शीतल तेजवानी, श्रीमती शकुंतला गुणवाड तर्फे अक्रम असलम खान, श्रीमती यशोधरा शंकर गायकवाड वगैरे असे यांच्या माध्यमातून महसूल मंत्र्याकडे त्यांनी परवानगी मागितली आणि त्यासाठी बनावट कागदपत्र सादर केले. त्याच्या संदर्भात महसूल मंत्री थोरात असताना त्यांनी ही जमीन जी आहे ही जमीन त्यांनी त्या कालखंडामध्ये कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी ती परवानगी नाकारली. त्यांनी सांगितलं नाही अशी परवानगी देता येणार नाही, कारण हायकोर्टाने त्याला रिजेक्ट केलेलं होतं. हायकोर्टाने ज्या ठिकाणी निर्णय दिला की जमीन सरकारी आहे वतनची नाही, त्यामुळे बाळासाहेब थोरातांनी त्याची परवानगी नाकारली. नंतरच्या कालखंडामध्ये मंत्री म्हणून
तेव्हा काय झालं? महसूल मंत्री सांगतो ना, नंतरच्या कालखंडामध्ये 2013ला त्यांनी नाकारली, नंतर 2016ला ही फाईल 15च्या एंडला ही फाईल माझ्याकडे आली, त्या 2015ला आल्यानंतर पूर्णपणे फाईल मी वाचली आणि ती फाईल ज्यावेळेस एवढं लक्षात आलं नाही फाईलचं त्या कालखंडामध्ये, म्हणजे नेहमीच्या फाईल असतील असं समजून पुढे जावं असं वाटलं, परंतु त्याच कालखंडामध्ये फाईलला मंजुरी द्यावी किंवा परवानगी द्यावी यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्यात आला. काही व्यक्तींच्या माध्यमातून, सरकारी नव्हते आणि राजकारणातले पण नव्हते, पण काही व्यावसायिक होते की त्या व्यवसायांनी या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला की तुम्ही परवानगी द्या. आणि त्यानंतर टाकण्याचा प्रयत्न झाला होता का? काही वेगळं वजन टाकण्याचा प्रयत्न झाला होता का? नाही, आता इथं सांगता येण्यासारखे विषय नाही आहे, पण त्यासाठी दबाव आणण्यात आला. आणि दबाव आणल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं या फाईलमध्ये काहीतरी गडबड दिसते आहे, म्हणून पूर्ण फाईल मी वाचली. ते पूर्ण फाईल वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बरोबर दिसतं आहे काहीतरी, ज्या अर्थी बाळासाहेब थोरातांनी ही नाकारली, हायकोर्टात जे निर्णय आहे त्या अर्थी यांना परवानगी देणं गैर आहे, म्हणून ते फाईल तशी ठेवली, त्याच्यावर निर्णय झाला नाही. 2016ला मी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर माझ्या कालखंडात कुठलाही निर्णय त्याच्यावर करू शकलो नव्हतो, कारण माझा राजीनामा झाला. राजीनामा झाल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये ही फाईल जी आहे, माझ्या माहिती जी आहे, म्हणजे ही फाईल परत दादा चंद्रकांत दादांकडे गेली, चंद्रकांत दादांकडून गेली. नंतरच्या कालखंडामध्ये तिथे काही निर्णय झालेला दिसत नाही. त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये आपलं चंद्रकांत दादांच्या कालखंडामध्ये नवीन सरकार आलं, राधाकृष्ण नाही आपले थोरात साहेब परत झाले मंत्री, आणि परत थोरात साहेबांकडे यांनी प्रयत्न केला, थोरात साहेबांकडे प्रयत्न केला. थोरात साहेबांनी स्पष्टपणे ते नकारलं. त्यानंतर हे परत हायकोर्टात गेले. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने परत ते नाकारलं की हे असं नाही करताना जमीन सरकारची आहे, पण त्यांनी पिछा सोडला नाही. त्यानंतरच्या कालखंडामध्ये परत ते एकच मिनिटात सांगतो. हां, त्याच्यानंतर ते काय झालं, परत हायकोर्टात गेले, हायकोर्टाने नाकारलं, तरी यांनी पिछा सोडला नाही, म्हणून हायकोर्टाने परत एक आदेश दिले की 4 आठवड्याच्या आत सरकारने याच्या संदर्भातला निर्णय घ्यावा. त्यावेळेस ते थोरात साहेबच आले. थोरात साहेबांना विषय माहिती असल्यामुळे त्यांनी परवानगी त्या ठिकाणी दिलेली नाही. नंतरच्या कालखंडात काय झालं याची माहिती माझ्याकडे उपलब्ध नाही, पण एक गोष्ट खरी आहे की जो 7/12 आज आहे बंद करण्यात, त्या 7/12वर मधल्या कालखंडात जो माझ्या हातामध्ये 7/12 आहे, त्या 7/12च्या त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की हा 7/12 हा 7/12 जो आहे, हा 7/12 या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे. आता त्या ठिकाणी बंद करण्यात सरकारच आहे आता की काय, जरा प्लीज सांगू शकत? 7/12वर काय आहे? सरकार बंद करण्यात आलंय ना, म्हणजे याचा अर्थ सरकार आहे. इथे लिहिलेलं नाही आहे, पण हा 7/12 बंद करण्यात आलेला आहे, म्हणजे खातंच बंद करून टाकलं सरकारने त्या संदर्भात. असे असतात आपल्याकडे नियमानं. माहिती झाली मला, याच्यातले आजच्या अनुषंगाने प्रश्न विचारायचे विचारू. हा, विचारा ना.